लास्ट सेशनमध्ये आपण फंक्शन बघितले, पॅरामीटराइज फंक्शन बघितले. आज आपण फंक्शनचीच प्रॅक्टिस घेतोय. लास्ट सेशन हे याच्यामध्ये आपण मेनी टू मेनीचा टेबल क्रिएट करणार. बघा आपल्याला काय सांगितलं, डेटाबेसमध्ये क्लायंट नावाचा एक टेबल क्रिएट करायचा आहे. क्लायंटमध्ये क्लायंट नंबर आहे, क्लायंट नेम आहे, ॲड्रेस आहे, बर्थ डेट आहे. आणि पॉलिसीमध्ये पॉलिसी एक नावाचा एक वेगळा टेबल आहे. पॉलिसीमध्ये पॉलिसी नंबर आहे, डिस्क्रिप्शन आहे त्या पॉलिसीचं, मॅच्युरिटी अमाऊंट आहे, प्रीमियम अमाऊंट आहे, मॅच्युरिटी अमाऊंट किती मिळणार आहे, प्रीमियम अमाऊंट किती मिळणार आहे, आणि डेट. हे पॉलिसीचे काय आहेत, काय आहेत, कॉलम्स आहेत पॉलिसी. आणि रिलेशन बिटवीन क्लायंट अँड पॉलिसी, ह्या दोन्ही ह्याच्यामधलं रिलेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. तर ह्याच्यामधलं रिलेशनशिप आहे तुमचं मेनी टू मेनी. मेनी टू मेनी आहे म्हणजेच काय की ह्या दोन टेबलचे जे काही प्रायमरी म्हणजे प्रायमरी नंबर आहे, क्लायंट नंबर आणि पॉलिसी नंबर, हा आपण एक मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तर आपल्याला एक थर्ड टेबल क्रिएट करावा लागतो. त्या थर्ड टेबलचं नाव तुम्ही काहीही लिहू शकता. इथे मी थर्ड टेबलचं नाव लिहिते CP, क्लायंट पॉलिसी. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही टेबलची जी प्रायमरी की आहे ती तुम्हाला इन्सर्ट करायची. कुठली प्रायमरी की आहे, क्लायंट नंबर आणि पॉलिसी नंबर. कळालं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला असंही सांगितलं आहे की याच्यामध्ये रिलेशन बिटवीन क्लायंट अँड पॉलिसी इज मेनी टू मेनी अँड कन्स्ट्रेंट प्रायमरी की प्रीमियम अमाऊंट अँड मॅच्युरिटी अमाऊंट. ही जी आपली प्रीमियम अमाऊंट आणि मॅच्युरिटी अमाऊंट जी तुम्ही इन्सर्ट करणार आहात ती तुमची ग्रेटर दॅन 0 पाहिजे. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज इन्सर्ट करताना, टेबल क्रिएट करताना तुम्हाला कुठला कन्स्ट्रेंट केला पाहिजे, चेक कन्स्ट्रेंट यूज केला पाहिजे. कळालं. आता आपल्याला एक टेबल क्रिएट करून घ्यायचे. मग इथे मी नोटपॅड ओपन करते. जे मी क्वेरी त्याच्यामध्येच टाईप करते. पहिल्यांदा कुठला टेबल क्रिएट करूयात, मेनी टू मेनी असला तर तुम्ही आयदर पहिल्यांदा क्लायंट इन्सर्ट क्रिएट केला तरी चालतो किंवा पॉलिसी क्रिएट केला तरी पण चालतो. आधी टेबल क्रिएट करून घेऊयात. क्रिएट टेबल, कुठला, क्लायंट. क्लायंटमध्ये काय काय पाहिजे तुम्हाला, क्लायंट नंबर. आता कॉलमचं नाव तुम्ही एवढं पूर्ण मोठं लिहिणार आहात का, क्लायंट नंबर का CNO लिहिणार आहात, तुमच्या ह्याच्यावर आहे. बरं, मग CNO लिहिणार आहात तर मी इथं मग CNO लिहिते. CNO इंटिजर. आणि ही कुठली की आपली प्रायमरी की. त्याच्यानंतर काय, क्लायंट नेम, मी C नेम लिहिते कॉलमचं नाव. त्यानंतर त्याचा साईज varchar 2 किंवा varchar 20 किंवा varchar 2 20. त्यानंतर ॲड्रेस काय येणार, varchar 20 देते, चालेल. पुणे वगैरे असाच मी ॲड्रेस देणार आहे. आणि बर्थ डेट, डेट, आणि डेट असेल तर तुम्ही डेटा टाईप काय इन्सर्ट करणार आहे इथे, डेट. कळालं. ही आपली क्वेरी झाली क्लायंटची. इथून मी कॉपी करते आणि इथं ओरॅकलला जाऊन इथून मी क्वेरी काय करते, पेस्ट करते. टेबल आपला काय झाला आहे, क्रिएट झालेला आहे. लगेच तुम्हाला हवे त्या टेबलमध्ये व्हॅल्यूज तुम्ही इन्सर्ट करून घेऊ शकता. मग कशा इन्सर्ट करणार टेबलमध्ये व्हॅल्यू, क्लायंट टेबलच्या इन्सर्ट इनटू, कसं आठवत आहे का इन्सर्टचा, क्लायंट इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज. काय काय इन्सर्ट करायचं आहे, क्लायंटचा नंबर 1, क्लायंटचं नाव, मी इथं नाव देते नेहा. त्यानंतर काय द्यायचं, ॲड्रेस पुणे. त्याच्यानंतर बर्थ डेट, मी इथं बर्थ डेट टाकताना तुम्ही कशी टाकता, डेट आठवतं आहे का, ओरॅकलमध्ये डेट टाकताना हां म्हणजे आता जर मी टाकलं इथं 4 ऑगस्ट 1992 असं मी काहीही टाकलं तर हा फॉर्मॅटमध्ये टाकावा लागतो डेटा. हां 8 वगैरे नाही टाकायचं. हां मध्ये तुम्हाला काय इन्सर्ट करावं लागतं, जो आपला मंथ आहे त्या मंथचं नाव डेट इन्सर्ट करताना. कळालं कशी इन्सर्ट करतोय. तुम्ही तर कंप्लीट नेम टाकायचं तर कंप्लीट नेम पण टाकू शकता. वन रो क्रिएटेड. असे मी आता मेनी टू मेनी असेल तर मिनिमम 2-2, 3-3 एंट्रीज तरी प्रत्येक टेबलमध्ये क्रिएट करून घ्यायचे आणि मेनी टू मेनीच्या टेबलमध्ये जास्त एंट्रीज तयार करून घ्यायच्या. मग आता त्याच्यानंतर नेक्स्ट सेम क्लायंट नंबर 2
मी टाकते इथे सिया सिटी मुंबई, त्याच्यानंतर बर्थडे टाकते इथं 13 सप्टेंबर, तुम्ही काही टाकू शकता 1992. इथे सप्टेंबर टाकताना इथे आपल्याला कसं टाकलं पाहिजे, SEPT फक्त SEP 3च लेटर. मी जास्त लेटर टाकले, अहो तेवढं आपल्याला चॉईस नाही, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, कळालंय. डेट टाकताना मंथमध्ये 3च पहिले लेटर्स टाकायचे, कळतंय. व्हारकॅर 100 घे आणि तू सप्टेंबर पूर्ण टाक, नाही कारण की डेटला व्हारकॅर घेतच नाही, पण डेटसाठी डेटा टाईप डेट आहे, कळालं. सेम क्लायंट टाकते मी 3, काय ग QA ना, SH. आता इथे मी टाकते पुणे आणि इथे मी टाकते, आता मी रँडमली टाकते कुठली तरी नोव्हेंबर 2000. जनरल मी काहीतरी डेटा एंटर केला आहे, क्लायंटचा डेटा इन्सर्ट झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठला टेबल क्रिएट करायचा आहे, पॉलिसी. मग आता पॉलिसीमध्ये क्रिएट टेबल, कसा क्रिएट टेबल करणार, पॉलिसी. पॉलिसीचं तुम्ही पॉलिसी पण लिहू शकता किंवा पॉलिसी इन्फो पण नाव लिहू शकता, मी इथं पॉलिसी म्हणून नाव लिहिते, कळत आहे. त्यामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला, पॉलिसी नंबर, इंटीजर, प्रायमरी की, हां पुढे डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकते इथे व्हारकॅर 20, 30, तुम्ही कितीही टाका, काही फरक नाही पडणार. त्याच्यानंतर काय आहे, मॅच्युरिटी अमाऊंट, M अमाऊंट लिहिते मी. एवढं मोठं शक्यतो कॉलमची नावं शक्यतो छोटी छोटी लिहायची, म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेरी फंक्शन टाईप करता तेव्हा त्याच्यामध्ये मिस्टेक्स होत नाही. इथे नंबर पण लिहू शकता तुम्ही. पुढे प्रीमियम अमाऊंट, डेटा टाईप यायला पाहिजे ना, आणि पॉलिसी डेट नावाचा कॉलम लिहिता येत नाही कारण की डेट नावाचा डेटा टाईप आहे, कळालं. इथे एरर आलेली आहे, काय एरर आलेली आहे, इनव्हॅलिड आयडेंटिफायर. का बरं इनव्हॅलिड आयडेंटिफायर आलाय, पॉलिसी A1 करते, पॉलिसी A1 नाही, आपला पॉलिसी नावाचा आहे, इथे आले DESC म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर वगैरे आहे, त्याच्यापासून तो DESC जो आहे डिस्क्रिप्शन, म्हणून मी DES लिहिते, कारण की जेव्हा तुम्ही क्वेरी लिहिता ना त्याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरने जेव्हा आपण रेकॉर्डिंग लिहितो तेव्हा DESC हा ऑलरेडी क्रिएटेड काय म्हणतो आपण कीवर्ड आहे किंवा रिझर्व वर्ड आहे ओरॅकल म्हणजे PLSQL मधला, म्हणून DESC लिहिता येणार. त्यामुळे पॉलिसी 1 केला असता तरी एरर तीच आली असते, कळालं. आता पॉलिसीमध्ये पण व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्यायच्या. काय इन्सर्ट सांगा पटपट, इन्सर्ट इंटू पॉलिसी, पुढे व्हॅल्यू नाही व्हॅल्यूज, पॉलिसी नंबर 100 टाका 1 टाका चालेल. पॉलिसी डिस्क्रिप्शन LIC एज्युकेशन मी काहीही टाका, किंवा LIC लाईफ. पुढे मॅच्युरिटी अमाऊंट मी टाकते इथे किती 50 लाख, झालं का बरोबर. हां पुढे प्रीमियम अमाऊंट ही मॅच्युरिटी अमाऊंट आहे. प्रीमियम अमाऊंटमध्ये तुम्ही किती भरणार आहात, हां 10,000. बरं आता याच्यामध्ये आपण टेबल क्रिएट करताना आपलं एक राहिलेलं आहे, ते काय ते सांगते तुम्हाला. इथे चेक करायला लावलं होतं, तुम्ही इथे चेक करायचं होतं की तुम्हाला ह्या दोन्ही अमाऊंट काय पाहिजेत, ग्रेटर दॅन 0, म्हणजे तुम्ही इथे चेक कन्स्टंट यूज करू शकता. M अमाऊंट
ग्रेटर दॅन 0 म्हणजे मॅच्युरिटी अमाऊंट. आणि इथे पण तुम्ही चेक कन्स्ट्रेंट वापरायचा आहे. चेक कुठली अमाऊंट, प्रीमियम अमाऊंट ग्रेटर दॅन 0. कळालं का? कधी चेक करायला सांगितलं आहे खाली म्हणून. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह प्रीमियम अमाऊंट टाकली किंवा निगेटिव्ह मॅच्युरिटी अमाऊंट टाकली तर तुम्हाला एरर येईल. कळालं? मग आता आधी जो टेबल क्रिएट केलेला आहे तो मी डिलीट करते आणि परत हा टेबल, आधीचा एक्झिस्टिंग टेबल डिलीट करायचा असेल तर ड्रॉप टेबल, टेबलचं नाव पॉलिसी. काय झालं आता इथे चेकला ब्रॅकेट नको आहे, चेक नंतर ब्रॅकेट पाहिजे. ब्रॅकेट चुकला म्हणून एरर होती. तेच कॉपी झालं का परत? नाही. तेच झालं नाही बघ. कॉपी पेस्ट, टेबल क्रिएटेड. आता व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्यायच्या. त्या व्हॅल्यू इन्सर्ट करताना पॉलिसी अमाऊंट आणि पॉलिसीची डेट 12 सप्टेंबर. हां, 2000ला ही पॉलिसी आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची एक अजून पॉलिसी घेऊ. इन्सर्ट इंटू कॉपी पेस्ट 2200 LIC एज्युकेशन. सो मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार इथे 70 लाख आणि ह्याची इन्स्टॉलमेंट आहे 15,000 आणि ही पॉलिसी आलेली आहे 15 ऑगस्टला 2005 आलेली पॉलिसी. अशा दोन व्हॅल्यूज मी इन्सर्ट करून घेते. तुम्ही किती व्हॅल्यू इन्सर्ट करू शकता. काय झालं आता इथं? हां, ते करते. कळालं का काय झालं? SE सप्टेंबरमध्ये लिहिताना तेवढं सगळं चेकिंग होतं. तुम्हाला 3 लेटर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही 3 लेटर देऊन चालणार नाही आहे. झालं, 2 व्हॅल्यू इन्सर्ट झाल्यात आपल्या. परत ती रिपीट झाली म्हणून मला एरर आली होती ती. ठीक आहे. पुढे अजून एक व्हॅल्यू इन्सर्ट इंटू नंबर. तुम्ही काही देऊ शकता. नाव काय देऊयात? HDFC लाईफ. त्याच्यामध्ये पण तुम्हाला हप्ता भरायचा तुम्हाला इथं 8,000 रुपये आणि ही पॉलिसी आहे आलेली 26 सप्टेंबर. कधीही लिहू शकता तुम्ही, याला काही फरक पडणार नाही आहे. बरं, 1 मिनटं. ही त्याच्या रिलेटेड क्वेरी का बघू ते. राईट अ फंक्शन विच विल रिटर्न टोटल अमाऊंट ऑफ पॉलिसीज ओपन 1 जानेवारी 2020. What is the description? Removed. Constraint. बरं, ठीक आहे. म्हणून मी एक पॉलिसी काय सांगितलं त्यांनी आपल्याला? 1 जानेवारी 2020. ठीक आहे. ही मी व्हॅल्यू इन्सर्ट करते. चालेल ना? कारण की तशी आपल्याला रिलेटेड क्वेरी आहे म्हणून 3 व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. आता पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे? पुढे काय सांगितलं आहे बघा, की रिलेशन बिटवीन क्लायंट अँड पॉलिसी इज मेनी टू मेनी. म्हणजे या दोघांचा पण प्रायमरी की जी आहे ती 3rd टेबलमध्ये आपल्याला पुट करायची. 3rd टेबल आपला एक CP म्हणून क्रिएट करणार आहोत. आणि अजून डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूट पण बऱ्याचदा दिलेला असं, पण इथे डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूट त्यांनी दिलेला नाही. डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूटमध्ये 3rd टेबलमध्ये जो एंटर करायचा आहे ॲट्रिब्यूट तो. मग आता मेनी टू मेनी म्हणजे काय? एक पर्सन मल्टिपल पॉलिसीज ओपन करू शकतो आणि एक पॉलिसी मल्टिपल पर्सनची असू शकते. म्हणून त्याला म्हणलं आपण मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे. क्रिएट टेबल CP आणि CPमध्ये काय काय टाकणार आहे तुम्ही? पॉलिसी, क्लायंट नंबर, इंटिजर. ही आपली दुसऱ्या टेबलची की असेल म्हणून काय लिहिणार आपण? रेफरन्सेस. आठवते का? फॉरेन की आपण टाकतो. कुठला टेबल आहे?
क्लायंट कुठली की CNO. त्याच्यानंतर परत दुसऱ्या टेबलचा अजून एक रेफरन्स आहे, तो कुठला आहे TNO इंटीजर. रेफरन्सेस कुठला टेबल आहे, कुठला पॉलिसी, आणि त्याचा कुठला आहे PNO. या व्हॅल्यूज इन्सर्ट करणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कंट्रोल Z केलं मी, हे झालं डिलीट झालं. काय आली नाही मिसिंग इनव्हॅलिड ऑप्शन. पॉलिसीमध्ये PNO नाही आहे का, बघूया. नाही पॉलिसी हा PNOच आहे. क्रिएट टेबल CNO इंटीजर. रेफरन्सचं स्पेलिंग बरोबर आहे का, हां एक ब्रॅकेट जास्त. करेक्ट. टेबल क्रिएटेड. आता व्हॅल्यूज लगेच इन्सर्ट करून घ्यायच्यात. आता कन्सिडर करा की नेहाने जर LIC लाईफ आणि HDFC लाईफ या दोन्ही पॉलिसी काढल्या असेल तर व्हॅल्यू कशा इन्सर्ट करणार. इन्सर्ट इंटू टेबल CP व्हॅल्यूज. नेहा म्हणजे त्याचा प्रायमरी की काय, क्लायंटचा 1. तिनं दोन्ही पण काढल्या, तर मग इथं एंटर करायचं एकदा 100ची एंट्री, आणि परत सेम नेहानीच कुठली पॉलिसी काढली आहे, HDFC लाईफ, म्हणजे त्याचा कुठला ID आहे HDFC लाईफचा 300. कळतंय का व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करते मी. नाहीतर तुम्ही इथे इन्सर्ट करणार 1 to 100 टू 600 इथं एंट्रीज नसेल तर एरर येईल, कारण की 600 नंबरची पॉलिसी आहे का नाही. ज्या पॉलिसी एक्झिस्ट आहेत त्याच्याच इथे नंबर द्यायचे. कळालं का, हां प्रायमरी कीचाच नंबर घेतला इथे. आता जर कन्सिडर कर तनिष्कानी पॉलिसी काढली असेल, तनिष्कानी पण HDFC लाईफ काढली आहे, तर कसं टाकणार मग. हां व्हॅल्यू तनिष्का टाकणार का, नाही तनिष्काचा नंबर काय 3. मग कसं इन्सर्ट करणार, कळतंय का मेनी टू मेनीचा अर्थ काय, 3 आणि 300. आता जर प्रियानी काढली असेल एज्युकेशनची LIC, इन्सर्ट इंटू CP काय व्हॅल्यूज, हां 2 हां आणि काय 200. आणि तनिष्काला वाटलं आता एज्युकेशन पण काढावी, म्हणून तनिष्कानी एज्युकेशन पण काढली आहे. इन्सर्ट इंटू CP व्हॅल्यूज 3,200. कळालं. व्हॅल्यूज इन्सर्ट करता येणं टेबलमध्ये महत्त्वाचं आहे. व्हॅल्यूज सगळ्या इन्सर्ट झाल्या. आता आपल्याला लिहिता येणार आहेत फंक्शन्स. प्रॅक्टिकलला आधी हे असतं एक्झामला, तुम्ही टेबल क्रिएट करा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करा आणि मग क्वेश्चन सॉल्व करायचं. कळतं. पहिलं फंक्शन, राईट अ फंक्शन विच विल रिटर्न टोटल मॅच्युरिटी अमाऊंट ऑफ पॉलिसी. टोटल मॅच्युरिटी अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑफ पर्टिक्युलर क्लायंट, म्हणजे क्लायंटचं नाव युजरकडनं घ्यायचं. क्वेश्चन मी इथे कॉपी करते. आता का कॉपी करते तेही तुम्हाला समजेल, आणि मी इथे ठेवते तो क्वेश्चन. डायरेक्ट पण होतं, मग अशी झालं होतं ना डायरेक्टली. आहे असं एवढं, तर तुम्हाला लागणारे ॲट्रिब्यूट कुठे आहेत हे तुम्हाला तरी कळलं पाहिजे.
ठीक आहे, नाही होते. लास्ट ट्राय बघते करू. मार्कर बनवून काय करू? मध्ये मार्कर बनवून येतो. हां त्याला काही नाही फरक पडत ग. होतं तसंही नसला तरी मार्क होतं, पण ठीक आहे. दिसते क्वेरी? हो. सांगा मला ह्या क्वेरीसाठी कुठले कुठले कॉलम्स लागणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला पहिल्यांदा हेच काम करायचं पेपरला आल्यावर. राईट अ फंक्शन विच विल रिटर्न टोटल मॅच्युरिटी अमाऊंट. म्हणजे तुम्हाला काय काय लागणार आहे, कुठले कॉलम्स लागणार आहेत ते मला सांगा. मॅच्युरिटी अमाऊंट विच विल रिटर्न टोटल मॅच्युरिटी अमाऊंट. टोटल मॅच्युरिटी अमाऊंट म्हणजे तुम्हाला सम करायचे, ॲडिशन करायचे मॅच्युरिटी अमाऊंटची. मॅच्युरिटी अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑफ पर्टिक्युलर क्लायंट. म्हणजे इथे तुम्हाला क्लायंट नेम लागणार आहे. म्हणजे हे दोन लागणारे जे मला आता इथे लागणारे जे दोन कॉलम्स आहेत, हे दोन कॉलम्स एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या टेबलमध्ये? मग ह्या दोन टेबलमधला कॉमन कशामध्ये? कॉमन आहे ना, कॉमन आहे हा थर्ड टेबल. तुम्हाला सिलेक्ट करताना किती टेबल लागणार आहेत? 3. म्हणजे तुमची क्वेरी बघा कशी येणार. मी क्वेरी लिहून दाखवते. मेन पर्पज इथे क्वेरीचाच आहे, बाकी तुम्हाला टेम्पलेट तर कळलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे येणार कशी इथे क्वेरी? सिलेक्ट काय करायचं आहे? सम. कोणाची सम करायची आहे? मॅच्युरिटी अमाऊंटची. फ्रॉम कुठले कुठले टेबल लागत आहेत? क्लायंट, त्याच्यानंतर पॉलिसी आणि सी पी. वेअर क्लायंट नेम इज इक्वल टू जे तुम्ही ते पॅरामीटरने देणार ते मॅच करायचं, बरोबर. फंक्शनला जे आपण पास करणार ते. आता ह्याच्याबरोबर इथं 3 टेबल आहेत, मग दोघांमध्ये कॉमन कुठलं आहे? तर बघ, हा CNOचा हा CNO मॅच करायचा आणि हा पॉलिसीमधला हा पॉलिसी नंबर मॅच करायचा. म्हणजे 2 जॉईन येणार आहे. अँड पॉलिसी डॉट PNO इज इक्वल टू CP डॉट PNO अँड क्लायंट डॉट CNO इज इक्वल टू CP डॉट CNO. समजली क्वेरी? कळालंय? आता आपण इथे टाईप करूया. क्रिएट और रिप्लेस फंक्शन. फंक्शनचं नेम फंक्शन 1. काय पास करायचं आहे? क्लायंट नेम NM. रिटर्न नंबरच होणार आहे. इज का ॲडिशन करताना मॅच्युरिटी अमाऊंटला नंबर आहे, त्याची ॲडिशन केल्यानंतर या टाईप पण काही नंबरच आहे. बिगिन क्वेरी काय? सिलेक्ट काय? सम कोणाची? आता आपल्याकडे होतं ना टेबल मॅच्युरिटी अमाऊंट. आता तुम्हाला जी क्वेरी दाखवली ना मी लिहून तीच लिहिते. इंटू आन्सर फ्रॉम टेबल कुठले? क्लायंट, पॉलिसी आणि दुसरा टेबल कुठला? CP. वेअर काय? क्लायंट नेम इज इक्वल टू कुठलं जे तुम्ही पॅरामीटरनी पास केलेले ते NM. हां. अँड पॉलिसी डॉट PNO इज इक्वल टू CP डॉट PNO. अँड कुठला टेबल आहे अजून? क्लायंट डॉट CNO इज इक्वल टू CP डॉट CNO. समजली क्वेरी हर्ष? आता आलेलं उत्तर कशामध्ये? रिटर्न आन्सर. कळत आहे? आणि इथे आन्सर इंटिजर. आणि त्याची क्वेरी स्टार्ट केली होती ती काय करायची इथं? कळालं? बघू आता रन होते का फंक्शन क्रिएटेड. क्वेरी बरोबर पाहिजे. आता फंक्शनला आपल्याला क्वेरीला कॉल द्यायचा आहे. फंक्शन क्रिएट झाल्याशिवाय कॉल कसा देणार ना, बरोबर आहे. कॉल कसा देणार? बिगिन
पुढे DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. काय पाहिजे आपल्याला, काय करायचं आहे ना, टोटल मॅच्युरिटी अमाऊंट इज इक्वल टू, फंक्शनला नाव द्यायचं. फंक्शनचं नाव काय इथं, फंक्शन 1. फन वनला आपल्याला काय पास करायचं आहे, क्लायंटचं नाव. मग ते क्लायंटचं नाव आधी युजरकडनं घ्यावं लागेल की नाही. मग NM varchar 20 तुम्हाला युजरकडून घ्यायचं आहे. ॲम्परसेंट क्लायंट नेम, तुम्ही तर व्हेरिएबलचं नाव काही लिहिलं तरी चालेल. आणि मग इथलं चालेल, चुकलं तरी, हां इथलं चुकलं तरी पण चालेल, कारण की ते व्हेरिएबलचं नाव आहे ना. आणि इथं काय लिहिणार मग मी, NM. म्हणजे ते क्लायंट नाव कशामध्ये स्टोअर झालं आहे, NM मध्ये. पास काय केलं, NM. एंड कॉपी, एंटर व्हॅल्यू फॉर क्लायंट नेम. तुम्ही जे इथे लिहिलेलं असतं व्हेरिएबल त्याचं इथे येतं. क्लायंटचं नाव काय, आता मी इथं नेहा पास करते. नेहाच्या 2 पॉलिसी आहेत तुम्हाला माहिती आहे. आता 2 पॉलिसीची जी मॅच्युरिटी अमाऊंटची जी ॲडिशन आहे, मॅच्युरिटी अमाऊंटची ॲडिशन मला येईल इथे. आता तर काय एरर आली सांगा. हां, कारण की जेव्हा मी इथं स्ट्रिंग पास करते तेव्हा मी कालच्या सेशनमध्ये पण तुम्हाला सांगितले, प्रिव्हियस सेशनमध्ये, की जेव्हा तुम्ही इथं डिरेक्टली स्ट्रिंग पास करणार आहात तेव्हा तुम्हाला ती कशी पास करायची आहे, सिंगल कोट्समध्ये. कशी पास करायची, इथे सिंगल कोट्समध्ये, नाही तर इथे सिंगल कोट्समध्ये टाका. नेहा, आन्सर आलं नाही का, आलं पण मला. PL/SQL प्रोसिजर सक्सेसफुली, पण सेट सर्व्हर आउटपुट ऑन. म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. परत एकदा, किती आली, आणि ॲडिशन आपण बघूयात बरोबर आली आहे का. तर नेहाच्या 2 पॉलिसी होत्या, 100 आणि 300. तर 100 पॉलिसी नंबर आणि 300 पॉलिसी नंबरची अमाऊंट बरोबर आली इथे. 50 लाख प्लस 50 लाख. कळालं, करोडपती होणार आहे होती. कळालं का, आउटपुट बरोबर येते की नाही हे पण कळणं महत्त्वाचं आहे. पुढचं फंक्शन, राईट अ फंक्शन विच विल रिटर्न मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंट ऑफ ऑल पॉलिसीज. सगळ्यात सोपी आहे, म्हणजे मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंट काढायची पॉलिसीमधली. मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंट विच विल रिटर्न मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंट. म्हणजे ह्यासाठी मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंटसाठी तुम्हाला किती टेबल लागेल, एकच टेबल लागेल पॉलिसी. म्हणजे जर तुम्ही आता नीट बघितलं तर इथे फंक्शनला काही पॅरामीटर पास करायचं आहे का, फंक्शनला काही पॅरामीटर पास करायचं आहे का, नाही. गिवन वगैरे असं काही लिहिलं आहे का, नाही. म्हणजे फंक्शनला आपण इथे काहीच पॅरामीटर पास करायचं नाही आहे. आता बघा, हे जर मला हे स्ट्रक्चर माहिती असेल, फक्त बदलतंय काय ते बघा. आणि हे मी मुद्दाम तुम्हाला कॉपी पेस्ट करून दाखवते. हे सगळं तुम्हाला येणं गरजेचं नाही आहे. क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन, फंक्शनचं नाव बदलायचं. पॅरामीटर आहे का फंक्शनला, नाही, मग हे काढून टाकायचं. बरोबर. रिटर्न करणारे अमाऊंट नंबरच करणारे इज, हे असंच ठेवलं. बदलली काय, लिक्विड सिलेक्ट. काय पाहिजे, मिनिमम अमाऊंट. कुठल्या कॉलमची मिनिमम अमाऊंट पाहिजे ग, मॅच्युरिटी अमाऊंट, सॅलरी नाही. इंटू आन्सर, टेबलचं नाव फ्रॉम पॉलिसी. कळालं, व्हेरी सिम्पली, सेमिकोलन. आणि कॉल कसा देणार, DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. कुठे गेलं हे, आहे. आणि मिनिमम मॅच्युरिटी अमाऊंट ऑल पॉलिसीज. तुम्हाला हवा तर एवढा मोठा मेसेज लिहा, जेवढा लिहायचा आहे तेवढा. फंक्शनचं नाव काय, 1 2. त्यामुळे इथे डिक्लेअर येणार का, फंक्शनला पॅरामीटरच नाही आहे.
फंक्शन क्रिएटेड कॉल. बघू बरं तीच आहे का, मे बी तीच असेल. हां तीच आहे, हीच आहे. कारण की ह्याची 50 लाख ह्याची 70 लाख आहे, म्हणजे मिनिमम 50 लाखच. छोटी कळालं का. क्वेरी येत असेल तर फंक्शन सोपं आहे, मला तुम्हाला हे सांगायचं आहे. पुढचं बघा, राईट अ फंक्शन विच विल रिटर्न टोटल नंबर ऑफ पॉलिसीज. किती नंबर, टोटल नंबर ऑफ पॉलिसीज ओपन, किती पॉलिसी ओपन झाल्या ऑन 1 जानेवारी 2020. म्हणजे यासाठी पण तुम्हाला टेबल कुठलं लागणार आहे, टोटल नंबर ऑफ पॉलिसी म्हणजे पॉलिसी आणि डेट एवढंच लागणार आहे. आणि इथे पण युजरकडनं काही पॅरामीटर घ्यायचेत का, नाही. म्हणजे फंक्शनला पॅरामीटर आहे का, नाही. किती टेबल लागणार आहे, एकच. बरोबर आहे. पॉलिसीचा म्हणजे येणार आहे कसं, कुठे गेलं. आता मला काय ह्या तारखेला एकच पॉलिसी ओपन झाली, कुठं गेलं, 2020 आपण एक इन्सर्ट केली होती पॉलिसी. हां 1 जानेवारी 20. मला हवा तर मी अजून एक इन्सर्ट करून ठेवते. तुम्हाला नंबर ऑफ पॉलिसी 2 यायला हवी होती. HDFC गोल्ड. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू मी इन्सर्ट करते, म्हणजे नंबर ऑफ पॉलिसी त्या डेटला ओपन झाल्याला मला 2 यायच्या असतील, म्हणून हे मी करते. समजतंय. म्हणजे इन्सर्ट केलं, व्हॅल्यू पण केली. आता परत फंक्शन तुमचं काय असणार आहे, हिटला सिंटॅक्स सेम, क्रिएट ऑर रिप्लेस. फंक्शनला काही पॅरामीटर आहे का, नाही. आणि इथं काय, नंबर ऑफ पॉलिसीज काउंट करायच्या, म्हणजे सिलेक्ट काउंट काय करायचा, पॉलिसीज. म्हणजे तू पॉलिसी लिहू का, पॉलिसी PLO इंटू काय, आन्सर फ्रॉम टेबल पॉलिसी. कंडिशन आहे का, आहे. डेटवर आहे ना, पॉलिसी डेट सांगितलं ना त्यांनी, या 9 किती सप्टेंबर, 1 जानेवारी 2020. कॉपी पेस्ट. फंक्शन क्रिएटेड. कॉल कसा द्यायचा, बिगिन DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. हां पुढे पॉलिसीज किंवा नंबर ऑफ पॉलिसीज ओपन on 1 Jan 2020. फंक्शनचं नाव मंथली. त्यानंतर एंड. केलं तर खूप सोपं आहे, फक्त क्वेरी यायला पाहिजे. महत्त्वाचं काय, किती नंबर ऑफ पॉलिसी, 2. आधी एक रेकॉर्ड होतं नाही, आत्ता आपण एक इन्सर्ट केला, किती आला नंबर ऑफ पॉलिसी या डेटला, कळत आहे, समजलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं काय शिकलो, मेनी टू मेनीचा टेबल कसा क्रिएट केला. आणि जर 2 टेबलमधल्या व्हॅल्यूज लागत असेल तर आपल्याला तिसरा टेबल, 2 टेबलमध्ये कॉमन गेन आहे, 2 टेबलच्या कॉमन कशामध्ये, तिसऱ्या टेबलमध्ये. मग तुम्हाला त्या केसमध्ये मॅचिंग करताना दोन्ही टेबलच्या प्रायमरी की बरोबर ही फॉरेन की मॅच करावी लागते. थर्ड टेबलमध्येच, कारण की मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तर दोन्ही टेबलमधल्या व्हॅल्यूज लागत असतील तर कॉमन हे तिसऱ्या टेबलमध्येच असतं, बनवावाच लागतो, कंपल्सरी आहे. 1 to many असेल, मेनी टू 1 असेल किंवा 1 to 1 असेल तर थर्ड टेबल बनवावं लागत नाही. कळालं. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आधी आपण टेबल क्रिएट केले, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या आणि मग आपण फंक्शन काय केलं. समजलं. फंक्शन हा टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. तुम्हाला होमवर्कसाठी मी एक देते, ते तुम्ही करून आणायचं आहे. आयटम सप्लायर आणि आयटम सप्लायरमध्ये मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे विथ डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूट रेट अँड क्वांटिटी. डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूट रेट अँड क्वांटिटी म्हणजे काय की एक थर्ड टेबल जो आपण क्रिएट करणार आहे, नवीन तिसरा टेबल,
त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह ॲट्रिब्यूट म्हणजे थर्ड टेबलमध्ये 2 कॉलम अजून ॲड करायचे, रेट आणि क्वांटिटी. कळालं? आणि त्याच्यावरती या क्वेरीज फायर करायच्या. एक करून आणायचं फंक्शन.